नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. कुंडली, कुंडलिनी आणि कुंडल याविषयी आज आपण फार मजेशीर माहिती पाहणार आहे. आणि ही सायंटिफिक माहिती आहे, कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल की जन्मपत्रिकेमध्ये असते ती कुंडली. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये एक ऊर्जा स्तोत्र असतं. आध्यात्मिक माणूस ती जागृती करतात, ती म्हणजे कुंडलिनी. आणि मंदिराच्या बाहेर आंघोळीसाठी असतं ते कुंड, आणि कानात घातलं जातं ते कुंडल. ह्या सगळ्या कुंडलिनी किंवा या कुंडली या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी घनिष्ठ संबंध आहे. तुम्ही बघा, बाळ जन्माला आल्यानंतर हिंदू धर्मामध्ये कान टोचले जातात. ते कशासाठी घातले जातात का, म्हणजे टोचले जातात तर कुंडल घालण्यासाठी. काय विज्ञान असावं त्यामागं, काय पुराण असावं, काय वेद असावा, काय आयुर्वेद असावा, हे आपण आज पाहूयात. हे पाहणं आधी कुंडलीपासून आणि कुंडलिनीपर्यंत आणि कानातल्या कुंडलापर्यंत एकमेकांशी कसा संबंध आहे हे मी तुम्हाला आज सांगणार. आणि जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि शेअर पण करायचं. आता हे जे मी तुम्हाला सांगतो आहे हे काही माझ्या चॅनलच्या प्रसिद्धीसाठी नाही आहे, तर आपल्या धर्मामध्ये केवढे मोठे गहन विज्ञान लपलेलं आहे ते समाजापुढे आणण्यासाठी आणि पुढच्या पिढीला समजण्यासाठी. माझेच नाही, अशा प्रकारचे कोणतेही व्हिडिओ असतील तरी तुम्ही ते शेअर करायची सवय ठेवा, कारण ही परंपरा पिढी टिकली तर तुमच्या पुढच्या पिढीला देखील त्याची माहिती मिळणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला तुमची ऊर्जा जी असते ती फील करण्यासाठी एक प्रयोग सांगतो. आपले कान दोन्ही हाताने झाका आणि डोळे बंद करा आणि शांतपणाने पहा की स्वतःतली ऊर्जा कशी वाहते. घ्या, अनुभव घ्या, तुम्हीच अनुभव घ्या. गाताना एखादा गायक एक कान बंद करतो आणि स्वराची ऊर्जा अनुभवतो. तसंच एखादा माणूस जेव्हा चुकतो तेव्हा देवासमोर जाऊन तो कान धरतो, म्हणजे स्वतःतली ऊर्जा नियंत्रित करतो. किंवा पूर्वी शाळेमध्ये शिक्षक कानाची पाळी ओढायचे, किंवा लग्नामध्ये नवरदेवाचा कान मेव्हण्याकडून ओढला जातो. प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी कान आणि कानाच्या पाळीचा संबंध येतो किंवा कानाचा संपर्क येतो. मग या कानाचा आणि कुंडलिनीचा काय संबंध आहे ते आता पाहू. पूर्वी लहानपणी मी पाहिलं आहे की नाग जेव्हा ती गारुडी मंडळी घेऊन फिरत असत तेव्हा ते लहानपणी नाग बघितले, ते टोपलीमध्ये उघडल्यानंतर ते फणा काढून बसत आणि असं त्याच्या भोवती वेटाळं आणि असं तो कुंडल काढून बसत असत. म्हणजे गोल वळी करून, मान वर करून फणा काढून बघणे, यालाच कुंडल मारून बसणं असं म्हणतात. कुंडली म्हणजे कुंड असलेली, कुंड म्हणजे अग्नीचा स्रोत जिथं निर्मित असतो ती जागा म्हणजे कुंड, याला आपण अग्निकुंड म्हणतो. आणि अशा अग्नीचे जे शीर वहन करते, जी शीर वहन वाहते ती वाहिनी म्हणजे कुंडलिनी. कुंड अधिक असलेली अधिक वाहिनी म्हणजे जिच्यातून अग्नी वाहतो ती जागा म्हणजे कुंडलिनी. थोडं अवघड वाटतंय का? आणखीन सोपं करून सांग. जे आध्यात्मिक मंडळी असतात ते आपली कुंडलिनी जागृत करतात, आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा अशी कुंडलिनीची जागा असते जी आपल्या पाठीच्या मणक्यापासून वरपर्यंत असते, आणि तिचे मूळ स्रोत जे आहे, जी कुंडल आहे, ते बरोबर आपलं लिंग आणि जे गुदद्वार असतं त्याच्यामध्ये असतं. आता तुम्ही पूर्वी शुभं करोति कल्याणं म्हटलं असेल तर यामध्ये एक वाक्य येतं, कानी कुंडल मोतिहार. कुंडल म्हणजे जिथं ती घातली जातात ती कानातली जागा, म्हणजे त्या कुंडाची नियंत्रित करणारी वाहिनी जिथं येते तिथं कुंडल घालतात. आपलं संपूर्ण शरीर हे एक ऊर्जेचा स्रोत आहे, परंतु एका विशिष्ट ठिकाणावरनं ही ऊर्जा कार्यरत होऊन एका विशिष्ट ठिकाणी थांबते, यालाच कुंडलिनी जागृती असं म्हणतात. परंतु या कुंडलिनीतील ऊर्जा जागृत करण्यासाठी ध्यान, धारणा आणि उपासना या गोष्टी करणं भयंकर गरजेचं असतं. तर कित्येकदा तुम्ही कोणतीही उपासना किंवा ध्यानधारणा केली नाही तरी चालते. तुमची नियती प्रवृत्ती जर साफ असेल, तुमचं हृदय परमेश्वरासमान कोमल असेल, तुम्ही ईश्वरासारखे भोळे बाबडे असाल, तर तुम्हाला जर कोणाचं पटकन दुःख पाहून किंवा सुख पाहूनही तुम्हाला डोळ्यात आनंदाश्रू आणि दुःख पाहून डोळ्यामध्ये दुःखाश्रू येत असतील, एखाद्या लहान मुलासारखा जर तुमचा स्वभाव असेल, तुमच्या मनामध्ये कधी छक्केपंजे किंवा चुकीच्या गोष्टी येत नसतील, कधीच तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करत नसाल, तुम्ही ईर्ष्या, मत्सर, द्वेष, स्वार्थ, लोभ करत नसाल, तर तुम्हाला वेगळ्या उपासनेची गरज पडत नाही. आपोआपच तुमचा शुद्ध आणि पवित्र आत्मा तुमची कुंडलिनी जागृत करतो. हा, पण सध्याच्या काळामध्ये असा माणूस मिळणं भयंकर विरळ आहे.
पूर्वीच्या काळी देवधर्म उपासना मोठ्या प्रमाणात केले जात असे. सकाळ संध्याकाळ संध्या केली जात असे, नामस्मरण आणि ईश्वरभक्ती केली जात असे. प्रत्येक घरामध्ये रोज आरती, यज्ञ, उपासना ही केली जात असे. मोठ्या प्रमाणावर माणुसकीसुद्धा आपल्या धर्मामध्ये सांगितली होती. त्याचं आचरण आणि विचरणही केलं जात असे. त्यामुळं कान टोचण्याची प्रक्रिया यामध्ये ते जागृतीचं स्विच किंवा बटन आहे असं आपण समजूया. आजही बरीचशी उपासक मंडळी आपले कान टोचल्यानंतर त्यामध्ये बाळी किंवा कुंडल घालतात. नाथपंथी साधू, ज्यांना कानपाटे साधू म्हणतात, त्यांचे कानही मोठ्या प्रमाणामध्ये टोचून पार फाटलेले असतात. ही कान टोचण्याची प्रक्रिया म्हणजे कुंडलिनीच्या ऊर्जेला जास्ती जागृत करण्याची प्रक्रिया. यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण देतो, ते म्हणजे गॅसचं. आपल्या घरामध्ये जो गॅस असतो, जिथं अग्नी पेटतो, त्याला आपण अग्निकुंड समजूया. गॅसचं बटन जिथं असतं ते तुमच्या कानातलं कुंडल समजूया. आणि गॅस वाहून कोण नेतं तर ती नळी, ज्याला आपण वाहिनी म्हणूया. आणि त्या नळीतल्या गॅसला कमी जास्त कोण करतं तर ते करतं म्हणजे बटन, म्हणजे कुंडल. म्हणजे मनुष्याच्या शरीरातल्या अग्नीला नियंत्रण हे त्याच्या कानातल्या पाळीतून होतं, जिथं कुंडली किंवा कुंडल अडकवली जातात. पूर्वी बाळ जन्मल्यानंतर त्याचे कान टोचले जायचे किंवा हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाने कान टोचायलाच हवे. यामागे नक्की काय कारण आहे हे त्यामागचं पण कारण आहे, त्याचं पण पाहूया. जेव्हा मूल जन्माला येतं, पण त्या देहातला जो अग्नी नियंत्रित करण्यासाठी त्याचे पहिले कान टोचले जातात. शरीरातला दुसरा कुठला अवयव टोचतात का तर नाही, कारण प्रत्येकाच्या शरीरातील अग्नी नियंत्रण हे कानातल्या त्या ठिकाणाहून होतं जिथं कुंडल घालतात, म्हणजे कानाची पाळी. तुमच्या गुरुजींनी पूर्वी जर तुमचा कधी कान पिळला असेल तर तुमच्या लक्षात येतं की कोणी जर जोरात कान पिळला तर त्याचं सेन्सेशन डायरेक्ट कमरेच्या खाली गुदद्वारापाशी जाणवतं. मग आपल्याला ज्या वेदना किंवा सेन्सेशन असतात त्या तिथंच का जाणवतात तर मूलाधार चक्राचं तोंड तिथं येतं. जेव्हा लहान बाळाचे कान टोचतात तेव्हाच त्याचे मूलाधार चक्र जागृत होते आणि अग्नीची पहिली वेदना ती त्या बाळाला जाणवते. थोडक्यात काय तर शरीरातलं अग्निकुंड जेव्हा प्रज्वलित होतं, म्हणून पूर्वीचे पुरुषसुद्धा कानात कुंडल घालायचे. लग्नात सुद्धा कान पिळला जातो. आपण म्हणतो ना कधी कधी भांडणाला, कानाखाली आवाज काढू का. पहिली कुठलीही कंपनं कोण खेचत असेल तर ते कान. ती म्हण पण आहे बघा, कानामागून आली आणि तिखट झाली. सर्व गोष्टीमध्ये कान हे संयुक्त कारण आहे, कारण एकाच मनुष्याच्या शरीराची ऊर्जा ही कान नियंत्रित करतो. तुम्हाला कधी जर चक्कर आली असेल तर ती का तर त्या चक्रीचा संबंधसुद्धा कानाशी येऊन ठेवतो. आता आपण जी जुनी मंदिरं पाहतो त्याच्या बाहेर कुंड असतात का, हातपाय धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी नाही, तर ती त्या मंदिरातल्या ऊर्जेचा स्रोत त्या कुंडातून नियंत्रित करत असतात. कुंडाची लांबी, रुंदी, उंची ही त्या मंदिरातल्या खांब आणि त्या रचनेशी कनेक्टेड असते. हे जलकुंड मंदिरातली ऊर्जा नियंत्रित करत असतं. तुमच्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी ही कुंड अतिशय शुद्ध, पवित्र आणि स्वच्छ आहे त्या ठिकाणचे स्थान महात्म्य अजूनही भयंकर आहे, कायम आहे. पण अशी भारतात नव्हे तर महाराष्ट्रात देखील प्रचंड मंदिरं आहेत की ज्या ठिकाणी बाहेर कुंड आहेत पण ते अत्यंत अस्वच्छ आहेत, काही ठिकाणी बंद झाले आहेत. त्यामुळे त्या मंदिरांना देखील आतून अस्वच्छता आणि म्हणावी एवढी ऊर्जा तिथे निर्माण होत नाही आहे. पण तुम्हाला सांगतो, ही जर कुंड त्या गावकऱ्यांनी स्वच्छ केली, त्या गावात म्हणजे किंबहुना सर्वांनी जर पुढाकार घेऊन स्वच्छ केली आणि पाण्याने ही जर भरली, तर ही जुनाट मंदिरं जी आहेत, जुनी प्राचीन मंदिरं आहे, जिच्या आत कोणी जात नाहीत किंवा पडली, जिचा उद्धार झाला नाही, ती पुन्हा जागृत होतील. मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या गावामध्ये अशा प्रकारचं कुंड असलेलं जर मंदिर असेल आणि कुंड बुजलं असेल तर तुम्ही पुढाकार घेऊन ते ओपन करा, त्यातलं पाणी चालू करा. तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये देखील प्रचंड ऊर्जा तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता तुम्ही कुंड पाहिलं, कुंडलिनी पाहिली, कुंडल पाहिलं. आता आपण पाहूया ती कुंडली, आपल्या पत्रिकेतली रचना. जिवंत माणसाची जी कुंडलिनी असते त्या कुंडलिनीला पाहण्याचं ज्योतिषशास्त्रीय तंत्र म्हणजे कुंडली. कुंडलीतले दोष हे त्या ग्रहांच्या ऊर्जांशी संबंधित असतात. म्हणून पत्रिकेमध्ये जर काही दोष असतील तर त्या ग्रहांची ऊर्जा बिघडली असं सांगितलं जातं आणि मग त्या दोषांच्या निराकरणासाठी अग्निकुंड निर्माण करून ते दोष त्या अग्निमार्फत स्वाहा केले जातात. म्हणजे आपली कुंडलिनी, आपल्या कुंडलीतले दोष आणि अग्नीचा कुंड यांचा परस्पर संबंध तयार होतो आणि आपले दोष निराकरण होतात, असा एक स्थायी भाव आहे. अग्नीचा सुद्धा कुंड असतो ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी स्वाहा केल्या जातात. त्याचबरोबर आपण कोणतीही गोष्ट विसर्जन करायची म्हटली तर ती कुंडातच विसर्जन करतो.
माणूस मेल्यानंतरही त्याचा देह अग्निस्वाधीन केला जातो, म्हणजे तो एका ऊर्जेतनं दुसऱ्या ऊर्जेत जातो. प्रत्येक माणसात कुंडलिनी जागृत असते म्हणून तो जिवंत आहे. पण ती जेव्हा नियंत्रणात येते तेव्हा मूलाधार चक्र जागृत होतं. अर्थात यावर सहजासहजी नियंत्रण मिळत नाही. विषय खूप गहन आहे. परंतु आपले प्रत्येक शब्द हे नुसतेच वायफळ बडबड नसून त्या शब्दांना प्रचंड अर्थ आहे. आपल्या धर्मात सांगितलेल्या प्रत्येक कृतीला तेवढाच महत्त्वपूर्ण अर्थ आहे. उगाचच कारण नसताना कुठला अवयव टोचायचा आणि कुठला कापून टाकायचा असले उद्योग आपल्या पूर्वजांनी सांगितलेले नाहीत. आणि म्हणूनच आपला धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे. या धर्माची जाण जर प्रेम असेल तुम्हाला या धर्मावर, तर हा व्हिडिओ शेअर करा. थोडं ऐकायला तुम्हाला कठोर वाटेल, पण ज्या मंडळींना असं वाटेल की त्यामुळे माझा चॅनल ग्रोथ होतो आहे, तर तसं नाही आहे. माझा हेतू हाच आहे की ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी. पुढे तुमची इच्छा. पुन्हा भेटूयात वेगळ्या विषयाचा. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम सद्गुरू.